नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी सुशील कुमार गुजर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध येथून रयत शिक्षण संस्थेने जो उपक्रम राबवलेला आहे त्या अंतर्गत मी या ठिकाणी जे विद्यार्थ्यांना या कोरोना कालावधीमध्ये आपल्याकरता व्हिडिओ अभ्यासाला मदत व्हावी म्हणून अशा प्रकारचे व्हिडिओ या ठिकाणी तयार करत आहे. FY BCom वर्गासाठी जो व्यापारी भूगोल हा पेपर आहे तो शिकवण्याकरता मला या ठिकाणी जबाबदारी दिलेली आहे. तर मी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आंधळे सर, त्याचप्रमाणे या ठिकाणी या विभागाचे कोऑर्डिनेटर कराळे सर त्याचप्रमाणे या म्हणजे भूगोल विभागाचे कोऑर्डिनेटर भोसले सर यांचे आभार मानतो आणि आजच्या तासाला आपण सुरुवात करूया. आपण दुसऱ्या प्रकरणाला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. भौगोलिक पर्यावरणातील आर्थिक व्यवसाय हे जे प्रकरण आहे त्यातील आपण सुरुवातीला व्यवसायांचं वर्गीकरण पाहिले, त्याच्यानंतर व्यवसायावर परिणाम करणारे घटक हे आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये आपण 2 गट या ठिकाणी केलेले होते. पहिला गट जो होता तो म्हणजे या ठिकाणी नैसर्गिक घटक. त्यानंतर दुसरा घटक जो आहे तो आहे मानवी घटक किंवा सांस्कृतिक घटक. मानवी घटक किंवा सांस्कृतिक घटकांमध्ये आपण या ठिकाणी म्हणजे विविध प्रकारचे घटक बघितलेले आहेत. त्यामध्ये वसाहती, त्याचप्रमाणे वाहतूक, दळणवळण, तंत्रज्ञान याविषयीची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. आताच्या तासामध्ये मी या ठिकाणी आपणाकरिता जी माहिती आहे ती अर्थातच म्हणजे पुढचे जे घटक आहेत त्याविषयी माहिती मी या ठिकाणी सांगू इच्छितो. त्यातील पहिला महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे लोकसंख्या. लोकसंख्या हा जर कधी आपण भाग बघितला तर तो अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. कोणताही आर्थिक विकास जर कधी व्हायचा असेल तर त्याकरिता आपल्याला सर्वप्रथम अर्थातच या ठिकाणी लोकसंख्या आवश्यक असलेले दिसून येते. आता लोकसंख्येमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की लोकांचे शिक्षण, त्यांचे प्रशिक्षण किंवा लिंगरचना, त्याचप्रमाणे आपल्याला असं लक्षात येतं की त्यांचे तांत्रिक कौशल्य या घटकांचा परिणाम हा आपल्याला आर्थिक विकासावरती होताना दिसून येतो. एखाद्या प्रदेशामध्ये मोठी लोकसंख्या आहे, परंतु आपल्याला असं लक्षात येतं की जर त्या लोकसंख्येकडे उत्पादन कौशल्य नसतील किंवा शिक्षणाचा अभाव असेल तर आपल्याला असं लक्षात येतं की ती जी लोकसंख्या आहे ती आपल्या दृष्टीने म्हणजे आर्थिक उत्पादनांच्या दृष्टीने फारशी उपयुक्त ठरत नाही. याउलट जेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्या कमी आहे परंतु त्यांच्याकडं तांत्रिक कौशल्य आहे, शिक्षण आहे किंवा आपल्याला असं लक्षात येतं की विविध प्रकारची म्हणजे उत्पादन कौशल्य आहेत, या ठिकाणी जे संयोजन कौशल्य आहेत, अशा प्रकारची गुण असणारी लोकसंख्या ही जेव्हा आपल्याला त्या ठिकाणी जास्त प्रमाणात असते तेव्हा अशी लोकसंख्या ही आपल्याला त्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक विकासाला कारणीभूत ठरताना दिसून येते. पर्यायाने आपल्याला असं लक्षात येतं की जेव्हा आर्थिक विकासाला चालना मिळते त्याचबरोबर या ठिकाणी म्हणजे महत्त्वाचा जो भाग आहे तो म्हणजे व्यापार वृद्धी ही देखील आपल्याला दिसून येते. आता व्यापार पुन्हा 2 प्रकारचा आहे. एक आहे आयात व्यापार आणि दुसरा आहे निर्यात व्यापार. आपल्याला असं लक्षात येतं की इंग्रजांच्या कालावधीमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की ग्रेट ब्रिटनपेक्षा भारताची लोकसंख्या जास्त होती. त्यामुळे आपल्याला इथल्या लोकसंख्येने फार काही केलं अशातला भाग नाही आहे. आपल्याला असं लक्षात येतं की ते ग्राहक म्हणून त्या ठिकाणी काम करत राहिले. आपल्याला असं लक्षात येतं की इथली कौशल्य ही अर्थातच त्या लोकांची म्हणजे त्या ठिकाणी मारली गेली आणि आपल्याला असं लक्षात येतं की जे ब्रिटनमधून उत्पादित झालेला माल असायचा तो या ठिकाणी विकला जायचा. म्हणजे मोठी लोकसंख्या ही अर्थातच आपल्याला ग्राहक म्हणून त्या ठिकाणी उपयोगी ठरलेली दिसून येते. आत्ताच्या काळात जर कधी आपण बघितलं तर आत्ताचा काळ हा अर्थातच थोडासा वेगळा आहे.
जगामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जे जे देश हे त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या पुढारलेले आहेत त्या देशांची लोकसंख्या जर कधी आपण बघितली तर त्या लोकसंख्येमध्ये विविध प्रकारचे कौशल्य ही आपल्याला असलेले दिसून येतात. शिक्षणाचं म्हणजे त्या ठिकाणी शिक्षण हे म्हणजे त्या लोकसंख्येमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे. तांत्रिक कौशल्य आहेत. त्याचबरोबर आपल्याला असं लक्षात येतं की व्यावसायिक कौशल्य ही देखील या लोकांमध्ये विकसित झालेले दिसून येतात. म्हणजे आपण जर कधी बघितलं तर अशा प्रकारची लोकसंख्या ही त्या ठिकाणी महत्त्वाची आहे. नुसतं लोकसंख्या अर्थातच या प्रकारचे गुण असून चालत नाही, तर त्यासाठी कार्यकारी लोकसंख्या जी आहे ती देखील महत्त्वाची असते. आपल्याला असं लक्षात येतं की एकूण लोकसंख्येपैकी जर म्हणजे 50% किंवा आपण म्हणूया 50% लोकसंख्या यांना जर एखाद्या अधिकारापासून वंचित ठेवलं जात असेल किंवा त्या लोकांना जर कधी कामामध्ये सहभाग हा त्या ठिकाणी केला जात नसेल तर आपल्याला असं लक्षात येतं की अशा प्रकारची लोकसंख्या ही देखील राष्ट्राच्या विकासाने फारशी उपयुक्त नसते. तर त्या अनुषंगाने आपल्याला मॅक्झिमम लोक हे अर्थातच त्या कुठल्या ना कुठल्या तरी कार्यामध्ये या ठिकाणी सहभागी होणं हे आपल्याला गरजेचे असलेले दिसून येतात. इवन आपण जर कधी बघितलं तर या लोकांच्या मध्ये आणखी एक महत्त्वाची बाब आपल्याला दिसून येते ते म्हणजे वयोरचना. आपल्याला असं लक्षात येतं की कार्यकारी लोकसंख्येचं जे वयोरचना आहे ती साधारणतः आपल्याला असं लक्षात येतं की 14 वर्षापुढील आणि या ठिकाणी 60 वर्षापेक्षा कमी असणारी लोकसंख्येचं प्रमाण हे जर कधी जास्त असेल तर आपल्याला असं लक्षात येतं की त्या देशामध्ये जे अवलंबिता भार आहे तो आपल्याला कमी दिसून येतो. पर्यायाने उत्पादनक्षम लोकसंख्या ही अर्थातच त्या देशाच्या हिताच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाची ठरताना दिसून येते. आज जर कधी आपण बघितलं तर आज आपल्याला असं लक्षात येतं की अनेक आपल्या महत्त्वाच्या नेत्यांनी या ठिकाणी भारताला अर्थातच या ठिकाणी म्हणजे जगाचा तो मार्गदर्शक असेल किंवा जगामध्ये त्याची पॉवर असेल. 2020 हे जे वर्ष आहे इथून पुढचं कालावधी हा अर्थातच आपल्याला त्या अनुषंगाने सांगितलेला आहे. आपण त्यामध्ये APJ अब्दुल कलाम असतील किंवा सध्याचे पंतप्रधान असतील किंवा अन्य व्यक्तींचं नाव हे अर्थातच त्या ठिकाणी घेता येऊ शकेल. आपल्याला असं लक्षात येतं की हे कोणत्या जोरावरती अशा पद्धतीचं भाकीत त्या ठिकाणी करतायत. तर त्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जगामध्ये सध्या इतर सगळे देश जर कधी आपण बघितले तर त्यांच्या तरुणांची लोकसंख्या ही भारतातील तरुण गटातील लोकसंख्येपेक्षा आपल्याला कमी असलेले दिसून येते. आणि म्हणून जगावरती राज्य करण्याचं किंवा राज्य करणं याचा अर्थ फिजिकली कोणाला तरी डॉमिनेट करणं हा अर्थ या ठिकाणी अपेक्षित नाही. तर आपल्याला असं लक्षात येतं की विविध प्रकारची उत्पादनं आहेत किंवा विविध प्रकारच्या ज्या आर्थिक क्रिया आहे त्या संदर्भामध्ये तो जो देश आहे तो अर्थातच पुढारलेला असेल आणि म्हणून सुपर पॉवर बनण्यासाठी अर्थातच हा एक महत्त्वाचा गुण आपल्याला असलेला दिसून येतो. अर्थातच सुपर पॉवर मसलच्या जोरावरती बनता येतं किंवा आपल्याला असं लक्षात येतं की मी जसं सांगितलं तसं आर्थिक प्रगती करून बनता येतं. तर आर्थिक प्रगतीसाठी अशा प्रकारची लोकसंख्या ही आवश्यक आहे. हा भाग या ठिकाणी लक्षात घ्यायला हरकत नाही आहे. त्यानंतर दुसरा पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो आहे धर्म. धर्म आणि त्या देशाची आर्थिक जी प्रणाली आहे यांच्या जवळचा संबंध आपल्याला सांगता येण्यासारखं आहे. धर्माकडून अनेक गोष्टी या निषिद्ध किंवा त्या ठिकाणी म्हणजे त्यांना अर्थातच पाठिंबा दिला जात असतो. एखादी गोष्ट ही धर्माकडून निषिद्ध म्हटल्या गेली की आपल्याला असं लक्षात येतं की त्या वस्तूंच्या उत्पादनामध्ये तो देश आपल्याला मागे पडताना दिसून येतो. या उलट आपल्याला असं लक्षात येतं की एखाद्या घटकाला जर कधी उत्पादनाला प्रोत्साहन द्यायचं असेल तर तेथील धर्म हा त्या गोष्टींना आपल्याला कारणीभूत ठरताना दिसून येतो. त्या अनुषंगाने आपण जर कधी विचार केला तर धार्मिक तत्वांचा विचार हा अर्थातच आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाचा
ठरताना दिसून येतो. मग उद्योगधंद्यांमध्ये उत्पादनं घ्यायची असतील, त्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की इतर बाबी त्या ठिकाणी करायच्या असतील, तर यामध्ये धर्माची भूमिका आपल्याला महत्त्वाची ठरताना दिसून येते. या संदर्भात आपण जर कधी बघितलं तर प्रत्येक धर्माची काहीतरी विशिष्ट प्रकारची तत्व ही त्या ठिकाणी असतात. काही गोष्टी निषिद्ध मानल्या जातात, तर काही गोष्टी या अर्थातच त्या ठिकाणी पवित्र मानल्या जातात. तर त्या अनुषंगाने औद्योगिक प्रगती होत असताना आपल्याला असं लक्षात येतं की या सगळ्या घटकांचा प्रभाव त्या ठिकाणी असलेला दिसून येतो. त्यामध्ये कुठलाच धर्म, मी पुन्हा शब्द प्रयोग करतोय, जगातील कुठलाच धर्म सगळ्याच गोष्टींचा स्वीकार किंवा सगळ्याच गोष्टींचा त्यागही करत नाही. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की धर्माची ही जी तत्व आहे ती त्या ठिकाणी महत्त्वाची असतात. आता या ठिकाणी मी आपल्या जवळच्या ज्या बाबी आहेत त्याकडं थोडंसं वळणार आहे. आपण जर कधी बघितलं तर भारतातील धर्म जर कधी आपण विचार केले तर बहुतांश धर्मामध्ये आपल्याला जाती व्यवस्था आहे. अर्थातच ते हिंदू आहेत म्हणून तिथे जाती व्यवस्था आहे, ते बाकीच्या धर्मांमध्ये नाही अशातला भाग नाही आहे. आपण जर कधी बघितलं, थोडंसं नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की सगळ्याच धर्मांमध्ये आपल्याला ही जाती व्यवस्था असलेली दिसून येते. त्याचा प्रभाव काय ठरतो तर विशिष्ट गोष्टी त्या ठिकाणी करायच्या, म्हणजे चामड्याचा उद्योग असेल तर तो अर्थातच आपल्याला विशिष्ट जाती जमातींनी करायचा. त्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की इतर दुधाचा व्यवसाय असेल तर तो विशिष्ट जमातीने करायचा, किंवा या ठिकाणी सोन्याचा व्यवसाय असेल तर तो विशिष्ट जाती जमातीने करायचा. अशा प्रकारचं एक तत्व हे त्या ठिकाणी दिसून येतं. आणि म्हणून आपण जर कधी बघितलं तर धर्म हा त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून येतो. आणि अशा पद्धतीने आपल्याला असं लक्षात येतं की आर्थिक गोष्टींना प्रोत्साहन देण्याकरिता आपल्याला धर्माची ही जी तत्व आहेत ती महत्त्वाची ठरताना दिसून येतात. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. धर्माबरोबरच आपल्याला संस्कृती हा घटक देखील महत्त्वाचा असतो. संस्कृती हा जर कधी भाग बघितला तर आपल्याला विशिष्ट पद्धतीने जे गोष्टी सातत्याने तो समाज पाळत आलेला आहे, त्यातून खानपान सवयी किंवा पेहराव यातून संस्कृती निर्माण होताना दिसून येते. आज जर कधी आपण बघितलं तर आपल्याला म्हणजे धर्म आणि संस्कृती यातील बऱ्याच गोष्टी या अर्थातच या ठिकाणी एकमेकांशी संबंधित असलेले दिसून येतात. जनरली आपल्याला असं लक्षात येतं की धर्माच्या विशिष्ट तत्वांचा अवलंब करून त्या ठिकाणी संस्कृती अस्तित्वात येतं, आणि या संस्कृतीचा परिणाम हा आपल्याला त्या प्रदेशातील म्हणजे आर्थिक विकासावरती होताना दिसून येतो. आणि म्हणून आपण जर कधी विचार केला तर संस्कृती हा जो घटक आहे तो आर्थिक विकासासाठी महत्त्वाचा ठरताना दिसून येतो. आणि म्हणून म्हणजे आपण बऱ्याचदा म्हणतो की आमच्या संस्कृतीमध्ये हे नाही किंवा आमच्या संस्कृतीमध्ये तसं नाही आहे. तर अशा ज्या गोष्टी आहेत त्यांचा परिणाम हा आपल्याला आर्थिक गोष्टींना, आर्थिक म्हणजे त्या प्रकारच्या बाबींना अर्थातच विरोध करण्यामध्ये आपल्याला दिसून येतो. तर त्या दृष्टीने हा भाग महत्त्वाचा आहे. त्यानंतर आहे राजकीय व्यवस्था. आपण जर कधी बघितलं तर या ठिकाणी ज्या राजकीय व्यवस्था असतात त्यांचा देखील परिणाम हा आपल्याला त्या विशिष्ट उत्पादन प्रक्रियेवरती झालेला दिसून येतो. एखादा राजकीय पक्ष हा जर कधी एखाद्या उत्पादनांना प्रोत्साहन देत असेल तर त्याचा परिणाम हा अर्थातच आपल्याला त्या ठिकाणी झालेला दिसून येतो. उदाहरण द्यायचं झालं तर सध्या आपण जर कधी बघितलं तर त्या ठिकाणी दोन विचारधारा, ह्या राजकीय विचारधारा ह्या बऱ्याच ठिकाणी आपल्याला असलेल्या दिसून येतात. तिसरी देखील आहे, त्याकडे मी नंतर वळणार आहे. परंतु दोन विचारधारा कोणत्या आहेत तर एक आपल्याला असं लक्षात येतं की भांडवलशाही व्यवस्था, आणि दुसरी जी आहे ती आहे मार्क्सवादी किंवा समाजवादी व्यवस्था. आपल्याला असं लक्षात येतं की या दोन्ही व्यवस्थांचे जे तत्व आहेत ते आपल्याला वेगवेगळे असलेले दिसून येतात. यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जेव्हा भांडवलशाही व्यवस्था असते तेव्हा व्यक्तिशः अर्थातच त्या ठिकाणी स्वतःच्या कौशल्यानुसार गुंतवणूक किंवा आपल्याला असं लक्षात येतं की इच्छेनुसार त्या ठिकाणी व्यापार करू शकते. मात्र जेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की जेव्हा त्या ठिकाणी समाजवादी व्यवस्था असते तेव्हा तो जो राजकीय पक्ष निर्णय घेईल, ज्या वस्तूंना प्रोत्साहन देईल, त्याचप्रमाणे ज्या उत्पादन प्रणालीला
स्वीकार तो करेल त्या प्रकारच्या प्रणालीनुसार त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन केलं जातं आणि म्हणून आर्थिक विकासामध्ये ही महत्त्वाची गोष्ट आपल्याला असलेली दिसून येते. भारताने जर कधी आपण विचार केला तर आपण मिश्र अर्थव्यवस्था ही त्या ठिकाणी स्वीकारलेली होती. अर्थातच तुम्ही म्हणाल की मग चायनाचा फार मोठा त्या ठिकाणी योगदान होतं असंही कदाचित कोणी म्हणू शकाल, परंतु चायना अर्थातच कितपत त्या तत्वांवरती टिकलेला आहे याचा जर कधी तुम्ही विचार केला तर अर्थातच ह्या गोष्टी उलगडतील. परंतु आपल्याला असं लक्षात येतं की मिश्र अर्थव्यवस्था ही त्या ठिकाणी महत्त्वाची ठरताना दिसून येते आणि म्हणून आपण जर कधी विचार केला तर आर्थिक प्रगती होण्याकरिता अर्थातच या आर्थिक विकासासाठी हा भाग महत्त्वाचा ठरताना दिसून येतो. इवन आपण जर कधी बघितलं तर राजकीय धोरणानुसार या ठिकाणी एखाद्या प्रदेशामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की कारखान्यांना परवानगी द्यायची किंवा तो कारखाना त्या ठिकाणी अडवायचं याविषयीचं धोरण हे अर्थातच त्या राजकीय व्यवस्थेवरती अवलंबून असतं आणि म्हणून त्याचा देखील प्रभाव हा आपल्याला या ठिकाणी झालेला दिसून येतो. ही बाब आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपण जर कधी बघितलं तर साधारणतः म्हणजे 1990 पूर्वी आणि 1990 नंतर हे जर कधी आपण तुलना केली तर आपल्याला असं लक्षात येतं की 1990 पूर्वी जनरली आपल्याला असं लक्षात येतं की सरकारी आणि सहकारी क्षेत्र यांना अर्थातच त्या ठिकाणी भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणात महत्त्व होतं. नंतरच्या कालावधीमध्ये आपल्याला कोणताही पक्ष असू द्या त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की या ठिकाणी खाजगी व्यवस्थेला अर्थातच त्यांनी चालना देण्याचं काम हे आपल्याला दिलेलं आहे. सरकारी उद्योग किंवा सरकारी व्यवस्था जी आहे ती आणि त्याचप्रमाणे सहकारी व्यवस्था जी आहे ती आपल्याला या ठिकाणी मोडकळीस निघालेली दिसून येते. तर हा अर्थातच उघड डोळ्याने पाहण्यासारखा भाग आहे. अर्थातच मला भान आहे की आपला विषय राजकीय भूगोल नाही आहे, तर या ठिकाणी आपण राजकीय व्यवस्थेचा अर्थकारणावरती होणारा परिणाम मी या ठिकाणी सांगतोय आणि अर्थातच तोच परिणाम आपण या ठिकाणी पाहावा. आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी ज्या राजकीय व्यवस्था आहेत त्यांचा प्रभाव हा अर्थातच तिथल्या आर्थिक विकासावरती आर्थिक धोरणावरती हा आपल्याला झालेला दिसून येतो आणि म्हणून हा एक महत्त्वाचा घटक म्हणून आपल्याला सांगता येण्यासारखं आहे. त्यानंतर शेवटचा घटक आहे तो म्हणजे आर्थिक व्यवसाय. मानवाचे जे विविध प्रकारचे आर्थिक व्यवसाय आहेत त्यांचा आणि आपल्याला असं लक्षात येतं की या ठिकाणी असलेल्या अर्थव्यवस्थेचा जवळचा संबंध आपल्याला असलेला दिसून येतो. विविध क्षेत्रातून उपलब्ध होणारे मनुष्यबळ किंवा त्या ठिकाणी रोजगार मिळवणारे जे लोक आहेत त्यावरती हे म्हणजे त्यानुसार हे व्यवसाय आपल्याला त्या ठिकाणी आखले जातात. या सर्वांचा परिणाम किंवा या सर्वांचा जो प्रभाव आहे तो मानवाच्या आर्थिक क्रियांवरती आपल्याला झालेला दिसून येतो. ज्या ठिकाणी अर्थातच प्राथमिक व्यवसाय चालतात त्या किंवा या क्षेत्रामध्ये जास्त लोक गुंतलेले असतात तिथे साहजिकच आहे आपल्याला अर्थव्यवस्था ही थोडीशी त्या ठिकाणी डळमळीत असलेली दिसून येते. इवन तुम्ही अमर्त्य सेन यांचं जर कधी एक सूत्र बघितलेलं असेल, राईस इज इक्वल टू दारिद्र्य, म्हणजे आपल्याला असं लक्षात येतं की ज्या प्रदेशांमध्ये भात पीक घेतलं जातं त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येतं की दारिद्र्य हे अर्थातच जास्त प्रमाणात असतं. हे अमर्त्य सेन यांनी मांडलेलं दारिद्र्याच्या विषयीचं सूत्र आहे. आपण जर कधी बघितलं तर या ठिकाणी ऊस शेती करणारा शेतकरी हा जर कधी आपण बघितला किंवा त्या ठिकाणी फळबाग म्हणजे पिकवणारा शेतकरी असेल तर त्याच्याकडं म्हणजे वेगळ्या प्रकारचं आर्थिक ज्या बाबी आहेत त्या दिसून येतात. हा जो प्रदेश आहे तो आर्थिक विकासाच्या दृष्टीने वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी सामोरं जातो आणि म्हणून आपण जर कधी बघितलं तर या ठिकाणी म्हणजे बंगाल असेल, ओरिसा असेल किंवा बाकीचे जे भाग आहेत या जिथे भाताचं उत्पादन त्यातल्या त्यात आपल्याला बासमती राईसचा मी विषय या ठिकाणी काढत नाहीये, तर आपल्याला असं लक्षात येतं की तो जो लोकल ब्रँडचा जो भात आहे त्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. तिथे आपल्याला असं लक्षात येतं की दारिद्र्याचं प्रमाण हे देखील जास्त प्रमाणात दिसून येतं. या उलट जिथे आपल्याला द्वितीयक व्यवसाय म्हणजे कारखानदारी आहे किंवा त्याचप्रमाणे जिथे फळबागांचं उत्पादन होतं, जिथे ऊस शेती आहे, जिथे कापसाची शेती आहे तिथे मात्र आपल्याला दारिद्र्याचं प्रमाण कमी असलेलं पाहायला मिळतं. तर आर्थिक व्यवसाय आणि त्या ठिकाणी असलेले जो आर्थिक विकास आहे यांचा देखील आपल्याला संबंध, आर्थिक क्रिया जो आहे त्यांचा देखील संबंध या ठिकाणी जोडता येण्यासारखं आहे. थोडक्यात आपण या ठिकाणी विविध प्रकारचे मानवाच्या आर्थिक क्रिया आणि त्यावरती परिणाम करणारे
मानवी घटक याविषयी माहिती ही या ठिकाणी पाहिलेली आहे. आपण जर कधी पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की हा जो आर्थिक व्यवसायाचा भाग आहे तो महत्त्वाचा आपल्याला असलेला दिसून येतो आणि अशा पद्धतीने आपण हे जे प्रकरण आहे ते या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या टॉपिकवरचे जे प्रश्न आहेत ते सरावासाठीचे प्रश्न हे मी तुमच्याकरता या ठिकाणी घेतलेले आहेत. ज्या पद्धतीने अर्थातच आपल्या प्रश्नपत्रिका आहेत हेच म्हणजे त्यामध्ये अर्थातच 20 शब्दात उत्तरे लिहा, 50 शब्दात उत्तरे लिहा, 150 किंवा 100 ते 150 शब्दात उत्तरे लिहा आणि 200 ते 300 शब्दात उत्तरे लिहा, अशा प्रकारचे हे प्रश्न आहेत. त्यानुसार काही प्रश्न सरावासाठी मी तुम्हाला या ठिकाणी देत आहे. अर्थातच MCQ हे अर्थातच 20 शब्दात उत्तरे लिहा यांचे आपल्याला त्या ठिकाणी बनविता येऊ शकतील. तर मी म्हणजे एक ओझरता उल्लेख या ठिकाणी त्या सगळ्या प्रश्नांचा करतोय. तुम्हाला अर्थातच या ठिकाणी वाचायला सोपं जावं म्हणून मी हा जो भाग आहे तो अर्थातच या ठिकाणी घेतोय. तुम्ही जर कधी स्लो करून बघितला तर अर्थातच तुम्हाला नीट हे प्रश्न लिहून देखील घेता येतील. पहिला प्रश्न आहे, आर्थिक व्यवसायांचे 2 प्रकार लिहा. त्यानंतर मानवाच्या प्राथमिक व्यवसायांची 2 उदाहरणे लिहा. प्राथमिक व्यवसाय म्हणजे काय, द्वितीयक व्यवसाय म्हणजे काय, द्वितीयक व्यवसायांची 2 उदाहरणे लिहा. तृतीयक प्रकारचे आर्थिक व्यवसाय म्हणजे काय, तृतीयक व्यवसायांची 2 उदाहरणे लिहा. त्यानंतर चतुर्थक व्यवसाय म्हणजे काय, चतुर्थक व्यवसायांची 2 उदाहरणे लिहा. त्यानंतर मानवाच्या आर्थिक व्यवसायांवर परिणाम करणारे 2 घटक लिहा. मानवाच्या आर्थिक क्रियांवर परिणाम करणारे 2 प्राकृतिक झालेला आहे प्राकृतिक घटक लिहा. त्यानंतर मानवाच्या आर्थिक क्रियांवर परिणाम करणारे 2 मानवी घटक लिहा. अशा पद्धतीचे हे प्रश्न तुम्हाला 20 शब्दात उत्तरे द्या याकरिता आहेत. त्यानंतर दुसरा जो आहे 50 शब्दात उत्तरे लिहा याकरिता जे प्रश्न आहेत ते या प्रकारचे आहेत. प्राथमिक श्रेणींचे व्यवसाय, द्वितीयक श्रेणींचे व्यवसाय, तृतीयक श्रेणींचे व्यवसाय, चतुर्थक श्रेणींचे व्यवसाय, मानवी आर्थिक क्रियांवर परिणाम करणारे घटक. या ठिकाणी फक्त तुम्हाला घटक सांगून थोडक्यामध्ये त्याचं विश्लेषण द्यायचं आहे. शब्द मर्यादा लक्षात ठेवायचे 50 शब्द आहे. त्यानंतर आर्थिक क्रियांवर परिणाम करणारे प्राकृतिक घटक आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न आहे या ठिकाणी आर्थिक क्रियांवर परिणाम करणारे सांस्कृतिक किंवा मानवी घटक. अशा पद्धतीने आपण 50 शब्दात उत्तरे लिहा याविषयी काही प्रश्न हे तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर 100 ते 150 शब्दात उत्तरे लिहा याकरिता तुम्हाला म्हणजे 3 प्रश्न आहेत. आर्थिक व्यवसायांचे विविध प्रकार लिहा, मानवाच्या आर्थिक क्रियांवर परिणाम करणारे, पुन्हा इथे प्राकृतिकच झालेलं आहे, प्राकृतिक घटक लिहा. त्याच्यानंतर आर्थिक क्रियांवर परिणाम करणारे सांस्कृतिक किंवा मानवी घटक लिहा. तर अशा पद्धतीचे हे प्रश्न तुम्हाला म्हणजे 100 ते 150 शब्दात उत्तरे लिहा याकरिता आहेत आणि 2च प्रश्न हे अर्थातच तुम्हाला दीर्घोत्तरी आहेत जे की तुम्हाला 200 ते 300 शब्दात या ठिकाणी लिहायचे. पहिला प्रश्न आहे, आर्थिक व्यवसायांचे विविध प्रकार स्पष्ट करा. मानवाच्या आर्थिक क्रियांवर परिणाम करणारे विविध घटक स्पष्ट करा. अशा पद्धतीचे तुम्हाला 2 प्रश्न हे अर्थातच दीर्घोत्तरीसाठी आहेत. अतिशय सोपा अशा पद्धतीने हा भाग आपण पाहिलेला आहे. तुम्हाला अर्थातच या भागामध्ये जर शंका असतील तर तुम्ही अर्थातच कॉमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहू शकता
मी अर्थातच त्यांना उत्तरं त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल किंवा तुमचे जे संबंधित शिक्षक आहेत त्यांच्याशी तुम्ही चर्चा करून या ठिकाणी घेऊ शकता आणि त्याच्या माध्यमातून अर्थातच तुम्हाला याविषयी माहिती घेता येऊ शकेल. तर आजचा जो भाग आहे, हे जे दुसरं प्रकरण आहे ते आपण या ठिकाणी संपवलेलं आहे. आता हा जो भाग आहे तो मी नेहमीच्या पद्धतीने तयार करण्याकरिता अर्थातच जे संदर्भ या ठिकाणी वापरलेले आहेत त्यांचे यादी मी अर्थातच या ठिकाणी दिलेली आहे. वानखडे आणि शिंदे यांचं व्यापारी भूगोलाचं मूलतत्वे निराली प्रकाशनाचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर आरेकर आणि आहेर यांचं व्यापारी भूगोल जे अथर्व प्रकाशनाचं पुस्तक आहे. त्याचप्रमाणे शिवाजी युनिव्हर्सिटी .com यावरून मी काही नोट्स या अर्थातच त्या ठिकाणी डाउनलोड केलेल्या होत्या. त्याचप्रमाणे गुगल टेम्पलेट हे मी या ठिकाणी वापरलेले आहे. तर अशा पद्धतीने आपण हा जो भाग आहे तो या ठिकाणी अतिशय संथ गतीने मी पूर्ण केलेला आहे. जवळपास दुसरा जो टॉपिक आहे हा संपवण्याकरिता मला या ठिकाणी साधारणतः म्हणजे 8 ते 9 तास हे अर्थातच मी तुमचे घेतलेले आहेत. तर असो या ठिकाणी जर तरीही म्हणजे कोणालाही तशी शंका येणार नाही, परंतु जर शंका असेलच तर मी जसं सांगितलेलं आहे त्या पद्धतीने शिक्षकांच्या मार्फत त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचा. मी अर्थातच किंवा कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहा, मी अर्थातच त्या ठिकाणी हा जो भाग आहे त्याची उत्तरं मी त्या ठिकाणी उपलब्ध करून देईल. तर आपण या ठिकाणी उपस्थित झाला आणि हा जो भाग आहे तो समजावून घेतला. त्याचबरोबर या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेने मला संधी दिली, महाविद्यालयाने सहकार्य केले, त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभारी आहे. धन्यवाद.